साई बाबा की जय। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम। शिर्डी पर्यंत येताव, चला शिर्डी पर्यंत। पनवेल गेला की टुर्नामेंट चालू, कोण पहिल्या बावट्यावर राहते की कोण लास्टच्या बावट्यावर। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। त्याचं एकच डोज आहे, काय भाई काय भाई। साई माई सकाळ, नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी त्यांच्या तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। येणारे पुढचे 9 दिवस तुम्ही अशी खूप सुंदर व्लॉग बघणार आहात, कारण आपण चाललोय करंजा ते श्री क्षेत्र शिर्डी पायी साईबाबांच्या भेटीला। आता पहिला दिवस आणि मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे। गेल्या वर्षी आपण गेलतो द्वारका माईमधून, आता यंदा आपण कुठून चाललोय ते बघा। श्री साई जोनागिरी पदयात्रा मंडळ करंजा इथून। गेल्या वर्षी पण इकडचे जाणार होतो, पण थोडासा माझा प्लॅन फिक्स नव्हता म्हणून मी नागावमधून गेलो, पण यंदा करंजामधून चाललोय आणि नक्की मजा येईल तुम्हाला सुद्धा। आणि करंजामधून म्हणजे सोय वगैरे सगळी एकदम भारी असते, ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। आजचा दिवस पहिला सुरू करूया, चला। साई माई सकाळ, ओम साईराम कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कौशल आलाय आपल्या इथं बॅगी वगैरे भरायला, आम्ही सगळ्या बॅगी वगैरे आता लोड केलाय आणि आता निघालोय जायला। चला तर मग सगळी पॅकिंग वगैरे करून आपण आलोय आता करंजामध्ये लोचनच्या घरी, जिथं पालखी आपली बाबांची, आणि आता पालखी निघालेली आहे। चला ओम साईराम। हे बघा सगळे जण इथं आलेले आहेत। आता आपण चालले जोनागिरी आईच्या मंदिरात, जिथं अभिषेक होणार आहे। बोला ओम साईराम, साई बाबा की जय। ओम साईराम, ओम साईराम। चला जाऊया मग आता जोनागिरी आईच्या देवळामध्ये। आपला पहिला झेंडा बघू शकता। काका चला, ओम साईराम। हा काकू, हा ओम साईराम, ओम साईराम। आपण आता आईच्या देवळात, जिथं आता अभिषेक होणार आहे आतमध्ये। पालखी ऑलरेडी आतमध्ये पोहोचलेली आहे। बोला ओम साईराम।
चला ओम साईराम. आपली पालखी निघालेली आहे. आता पहिला बावटा बघताय आणि सगळे नियम व अटी कशा असतात या दिंडीतल्या मी तुम्हाला एक एक दिवशी प्रत्येक दिवशी काय ना काय वेगळा सांगायचा प्रयत्न करीन. नक्की ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चला ओम साईराम. साईबाबाच्या देवलामध्ये इकडं आता आरती होईल. इथं भेट द्यायला आलो. त्याच्यानंतर इथं आरती होऊन मग पुढचे वाटचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. चार पाट्यावरून आता शेवा मार्ग तसं जाऊ आपण. आता आपण गाव सोडलेलं आहे. आता आपण गाव सोडला. आता थोडं थोडं मध्ये मध्ये कोण चहा असं नाश्ता वगैरे देतात ते थोडं पायी चालता चालताच आपण ते म्हणजे घेऊन जाऊ. अच्छा चला मग भेटतो तुम्हाला पुढे. ओम साईराम. ओम साईराम. 8 वाजून 5 मिनिटं झालेत आम्ही निघालेलो आहे. आणि आज गावातून आलो म्हणून एकदम थाटामाटात बँड वगैरे वाजवत आम्हाला थोडासा लेट झाला. पण उद्यापासून 3 वाजता शिटी वाजल. 4 वाजता आपली बरोबर पालखी निघल. तो आणि कोणाकोणाच्या हाल होणार आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा जास्त प्रयत्न करीन. नक्कीच बघा मजा येईल तुम्हाला सुद्धा. माझे स्वतःचे हाल होणार. असं होत तर काय नाही. गेल्या वर्षी पण गेलतो हाल पुसलेच नाही. साईराम बोलून चला फक्त चालत राहा. ओम साईराम. चलो बेटा. हे बघा एकदम झोपेतून उठून आलंय. काय नाव हिचा? श्रीजा. श्रीजा. श्रीजाला बघताय समोर. पहिला झेंडा आहे आपला. तो आता पोहोचलेला आपल्या घराजवळ आणि मम्मी आणि दीदी सुद्धा आता खाली आलेली आहे. ओम साईराम. हो काय साईराम काय कशी आहेस? हे बघा मम्मी आत्या दीदी सगळेजण आलेत आता खालती आपल्याला सोडायला. कधीपासून वाट बघत होते पण थोडी पालखी लेट आलंय ना. हो हो बरोबर. काय 5:45 वाजता आलेस तू? आम्ही 3लाच उठून गेलोय. हा आम्ही 3लाच गेलोय. जय. ओम साईराम. मस्त. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. चल येते मम्मी. हा चल बाय. चला घराजवळची मस्त फटाकडे अजून होती एक माल. ऍक्च्युली एकाने बुक केली तर त्याला आता नाही पण नाही बोलू शकत म्हणून ती ठेवली. बाकी चला आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवते. जितके आपले चालणारे आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला साईराम. ओके ना.
ओके पिया पिया. देवशी 9चे 9 दिवस असा दिंडीचे ब्लॉग काढायला होता पण यंदा नाही. कामाच्या निमित्तानं ओमसाहेब कामाच्या निमित्ताने त्याला नाही जमणार कारण आता जॉबला लागून 2 हप्ते झाले. हा आणि मेन म्हणजे जसा जॉब लागलाय नाही लोकांची सेवा करायचं पाणी सोडायचं काम दिलेलं आहे. आणि दादा मी काय भेटलेलं आहे काम आहे. मी काय बोलते लगेच त्यांनी 17 प्रो घेतलाय त्याच्याबद्दल काय बोलशील 15 दिवसात जॉबला लागून. 15 दिवसात 70 प्रो पगार विचार करा पगार किती. अरे बाबा तू 9 दिवस नाहीस मी आहे तुझ्या वाटणीचा पण बघा मी नाही समजून घ्या. हा. आपली बरीच मंडळी आहे आता हितेन सुद्धा चाललेला आहे पहिलाच वर्ष आमच्या दिंडीतून. हा यस आता त्याची सुद्धा दिंडी झालेली म्हणजे आपल्याच दिंडीतून समजा बरोबर. काय समजून घेईल. त्याचा एकच डोळा का त्याचा एकच डोळा काय भाई काय भाई मग पहिले एक काय भाई असतंय आणि एक व्हिडिओ करताना पहिले मुसा पिलेला त्याची सवय का जाणार नाही ते बघा. चालेल अशाच गप्पा गोष्टी करत करत आपण असंच गप्पा गोष्टी असतात 9 दिवस आणि एकामेकाला आम्ही असंच सपलत असतो. आता तू चाललास तुला सुद्धा समजेल कसं असते माहिती एक मजा मस्ती का करायची असते कारण आपण चालताना पाय दुखतात. बरोबर ते समजून नको हे पाहिजे म्हणजे ऍक्च्युली नसली ना नुसतं चाल असलं तर मजा नाही दुखतात. साईराम मस्त वडापाव आणि पाण्याची सोय केली बघा शेवेच्या इथं कमानी जवळ आणि सगळी थांबलीत. पाठी जरा पालखी पण येते आपल्या आता पोचलो ते म्हणजे शेवेच्या कमानी जवळ. हे बघा वडापाव यस ओके. हे बघा वडापावची सोय केलेली आहे इथं. काय का की तुम्ही हात कुठपर्यंत शिर्डी पर्यंत येता चला शिर्डी पर्यंत याल ना वाट बघता या लवकर. ए हाय वहिनी कुठपर्यंत आहात तुम्ही पुण्यापर्यंत आहात. येस येस चाललो चला उद्या काय ओम साईराम. चप्पलन मला वाटलं बिना चपलेची येत चप्पल लाल असं सुंदर असं वातावरण आहे ना पाठी. आता थोड्याच वेळात अशी गरमी होईल ना सगळी जण उकलणार आहेत काय राजदा बरोबर ना. लाल बेल आता आपण शेवेचे ब्रिज जवळ आलो आणि आपल्या दिंडीमध्ये जितकी आता पब्लिक आहे चालायला लेडीज वगैरे आपल्या जेवणाच्या ठिकाणापर्यंत ते सगळ्यांना दाखवण्याचा आता तुम्हाला प्रयत्न करते. चला ओम साईराम साईराम चला हो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला साईराम. दम बिम नाही ना काय नाही ना चालेल. ओम साईराम साईराम हो चला या चला येतो चला. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला साईराम ओम साईराम साईराम चला साईराम हो साईराम. एक साईडला डीजे मध्ये मस्त ओम साईराम ओम साईराम ओम साईराम हो चला पाठचा साईराम चला ओम साईराम. हा चला येता शिर्डी पर्यंत इच्छा आहे का नाही मग शिर्डी पर्यंत यायची. अरे वा हा लास्टच्या दिवशी या नक्की. भैया असते लाजवतात सगळ्यांना. काकू मी सांगते तुम्हाला आमच्या सोबत शिर्डी पर्यंत काय मस्त मजाक मस्ती करत चाललेत एक नंबर. अरे रे बाबा पण माझा पाय सध्या माझ्या गळ्यात आहे पायामध्ये रॉड नसती ना खरंच सांगते मी शिर्डी पर्यंत चालत आली असती. आला असतात ना नक्की. हा अरे बाबा आम्ही नंतर येतो अर्ध्या याल ना भेटते चला मग मस्त आहे काकी वगैरे एकदम यांच्या सोबत मला वाटतं चाललो ना काही त्रास वगैरे होणार नाही एकदम असा. बाबा चालवते हा बरोबर बाबा चालवतं ना आपल्याला हो आपल्याला असं कुठं जायचं असलं तर आपण 5 मिनिटं नाही चालत. बरोबर बरोबर जशी चालतो तेवढा वेग वाढते. चालून कोण घेणार तेच घेणार आपण नुसते हात धुऊ. चालेल बोला साई बाबा की जय. चला हे बघा असे जागोजागी आपले पाण्याची सोय वगैरे करतच असतात.
प्रत्येक ओम साईराम प्रत्येक जागेवर आपले आहेत ना माणसं पाणी वगैरेची सोय करायला. आपले सर्व ठिकाणी आपण स्पॉट ठेवलेले आहे. हा त्या प्रत्येक स्पॉटवर आपल्याला पाणी आणि नाश्त्याची सोय. आचार्य आमचं जांभारी जेवण करते पंचपक्वान्न. वा वा काय वा भारी. जेवण करते पंचपक्वान्नी शुभांगी ताली जांभारी. दोघींचं नाव घ्यावं. चला कशी वाटली गाणी आईची? मात्रे ओके, आई त्यांची गाणी खतरनाक आहे. चला आपला नाश्त्याचा ठिकाण आलाय गुरुबादेवी आईची. तर आपला पहिला नाश्ता आजचा कॉलेज जवळ. तुम्हाला कसं वाटलं आम्ही इथे आल्याबद्दल? काय बोलतो? आता मॅच आहेत आपले. आता टुर्नामेंट चालू होतील. पनवेल गेला की टुर्नामेंट चालू. कोण पहिल्या बावट्यावर राहते की कोण लास्ट बावट्यावर. लास्ट पर्यंत खेळला जो पहिल्या बावट्यावर आणि जो हारला गेले विकेटी तर समजा लास्ट बावट्यावर. काय क्या बात आहे. आणि तो घायल शेर असतो ना तो मधीच चालेल. कुठे? चला कॉमेंटेटर अनिकेत सोबत कॅमेरामॅन इथे भेटूया. चला बाय. चला पालखी पण आली आता. गुरुबाई जय जय जय. या असे लगेच दमला एलबिल नाही मारायचा. एनर्जी ड्रिंक नाही मारायची. हे का पहिलेच पंक्तीला जेवायला. हे श्रेयस लगेच. श्रेयसनी 6 पाव खालत. काय 6 पाव खालत त्यांनी. आत्ताच बसलास ना. आत्ता बसत 6 पाव खालत त्यांनी. राजदीपनी 8 पाव खाल्ले. यश दादा भेटला आपल्याला आणि आई आणि या साईडला वहिनी दिसते. सोडायला आले त्याला. मला दिसलाच नाही तू. आता नाश्ता बिष्टा करून एकदम बसलाय. आता आम्ही सोबतच जाऊ. काय आम्ही कसं जरा जास्त चालेल. आता याला लक्ष ठेवते. वहिनी बोलले लक्ष ठेवायला. कुठं घुसते काय नाही ना. चालेल गॅरंटी आहे. आई त्यांनी बघा कसा हात मारला. चालेल चला ब्लॉग एन्जॉय करा. भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत आता निघालो इकडची.